नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. शेंदूरवादा जिल्हा परिषद कोणाचं वर्चस्व याबाबत सविस्तर आराखडा. सूर्यवार्ता न्यूजने जनतेचा कौल. कोणाला याबाबत आपण घड्याळ की कमळ, धनुष्यबाण की मशाल यांच्यामध्ये होणार चुरशीची लढत, जनता कोणाला देणार कौल, कोण मारणार बाजी याबाबत सविस्तर आपण मतदारांकडून घेतलेल्या प्रतिक्रिया सविस्तर पाहूया ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. आपण आहोत गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा गटातील गुरु धानोरा परिसरामध्ये. या परिसरात जिल्हा परिषदेच्या ज्या काही निवडणुकीच्या संदर्भात रणधुमाळी सुरू आहे, परंतु काही ठिकाणी प्रचाराचा कोणता कौल कुठे चालतो आणि मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या संदर्भात आपण एक कौल म्हणून या परिसरामध्ये घेणार आहोत. तरी या ठिकाणी आपल्या परिसराचे काही मतदार आहेत. दादा, या परिसरामध्ये सध्या निवडणुकीचा रंग भरलेला आहे, परंतु तुम्ही मतदाराच्या माध्यमातून आणि एक पक्षाच्या आणि राजकीय माध्यमातून कोणाला कौल देणार आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला आवड कोणत्या पक्षाची एका उमेदवाराची? आवड आता आम्हाला सर्व पक्षाचीच आहे, पण मग आता चांगल्यापैकी उमेदवार पाहिजे होता. कोणता कसा उमेदवार पाहिजे होता? सध्याचे जे उमेदवार आहे याच्यापैकी तुम्हाला कोणाची पसंती? आता पैसेवाले उमेदवार तर भरपूर राहते, पण मग सामान्य जनतेतून साधारण पुरुष पाहिजे होता एखादा असा. सगळ्या सध्याच्या उमेदवाराच्या बाबतीत विचार. सध्या आता उमेदवार भूतकाळामध्ये जाऊ नका, भविष्य काळात. उमेदवार आता पक्षाचेच. आता काय सध्याचे उमेदवार आहेत, या उमेदवारामध्ये कोणाला पसंती तुमची? ते अजून आता काय सगळ्या सारखीच. आता कोणाला सांगा, आता काय सांगा. किमान सध्याचा तर काय अंदाज काय वाटतो? सध्या घड्याळीचे उमेदवार आहेत, सध्या मशालीचे उमेदवार आहेत, सध्या कमळाचे उमेदवार आहेत. कोणाला सांगा आपल्याला? सांगा, बोला, लवकर बोला. काय सांगा आता, कोणते सांगा आता. आम्ही कोणालाही सांगा. तुम्हाला नोटाला मतदान करणार आहेत का तुम्ही? नाही, नोटाला तर नाही करणार मला समजा, पण मग आता सध्या तर तुम्हाला विकासाच्या माध्यमातून जर विचार केला तर तुम्हाला एखादा तरी किमान लक्षात येईल ना. बाबा, तुम्हीच बोला, शांत बसा. आता विकास काय आमचा सामान्य जनतेचा जिल्हा परिषद मध्ये होत नाही. काय सामान्य जनतेचा काय विकास होतो समजा? आपण अशा विकासाच्या माध्यमातून एखादा उमेदवार तुमच्या समोर आला असेल ना, वाटत असेल ना. काय सांगा आता, विकास कोण करत? आता सध्या किमान तुम्ही मतदानच करणार नाही का असं तुम्हाला वाटतं का? मतदान तर करणार आहे म्हणा, कोणाला करणार आहे, कोणाला पसंती करणार आहे, असा काही अंदाज वाटतो का? पसंती आता काय कोणाला सांगा. म्हणजे तुम्ही बटनच दाबणार नाही असं तुम्हाला म्हणायचं? सांगा आता. आता सगळे उमेदवार आपलेच राहते अशा टायमाला. कोणाला मतदान करा म्हणून आज सध्या पंचितच आहे. म्हणजे सध्या तुम्हाला वाटतं की कोणालाही मतदान करू नये, असं एकही विकासाचा उमेदवार तुमच्या परिसरात नाही असं तुम्हाला म्हणायचं? आता कोणाला सांगा, ही पंचायत पडली ना, काय सांगा म्हणून. अंदाज तर काय वाटतो तुम्हाला? अंदाज काय आम्ही करणार घड्याळीला. घड्याळीच्या उमेदवाराला तुम्ही पसंती देणार असं तुम्हाला म्हणायचं? हा, घड्याळीच्या उमेदवाराला घड्याळीचे उमेदवार विक्रमराव राऊत. बाबा, तुम्ही आता बोलत होते नेमकं किमान तुम्हाला मतदान आतापर्यंत तुम्ही मतदान करत आहेत आणि आता सध्या जे उमेदवार आहेत तुमचे तुमच्या युगामध्ये, तुमच्या काळामध्ये ज्या वेळेस या परिसरामध्ये माजी खासदार साहेबराव पाटील डोणगावकर हे तुम्ही ओळखता, या परिसरात होते, ते त्या या ठिकाणावरून इथं जिल्हा परिषद सर्कलमध्ये ते लढले होते, किमान ते सभापती झाले होते. मग हा सगळा कार्यकाळ तुम्हाला आहे. त्यांचे सुपुत्र कृष्णा पाटील डोणगावकर आहेत आणि या ठिकाणी तुमचे विकास पुरुष मानले जाणारे तुमचे विक्रम राऊत आहेत. त्याचप्रमाणे जे भाजपचे काही एक उमेदवार आहेत. याच्यापैकी तुम्हाला नेमकं काय, कोणत्या उमेदवाराला पसंती करण्यासाठी नेमकं योग्य काय वाटतं? हे काय म्हणते दहीगावचं पसंती. दहीगावला कोण? विक्रम राऊत. विक्रम राऊत हे कुठल्या पक्षाचे? हे सांगितलं नाही, ते नाही सांगितलं का? घड्याळीचे.
सध्या जर तुम्ही घड्याळाच्या माध्यमातून या नेमकं त्यांचा विकासाचा माध्यम पकडला का नेमकं कारण काय अंदाज काय वाटतो? पाहू नाही आमचं ते हा. सध्या ह्या परिसरामध्ये जो उमेदवाराच्या बाबतीत जर विचार जर केला निवडणुकीच्या बाबतीत तुम्ही एक तरुण तरफदार व्यक्तिमत्व आहेत सध्या तुम्ही अभ्यासू व्यक्तिमत्व असल्या कारणाने या परिसरामध्ये नेमकं तुम्हाला उमेदवाराच्या बाबतीत काय पसंत? माझं नाव राहुल साहेबराव बोरुडे आहे. माझा सलून व्यवसाय आहे. तर सलून संदर्भामुळे सगळे उमेदवार माझे परिचयाचे आणि मेंबर आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आपण कसं मत करायचं व आपला विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनात. तर आता या मीडियाच्या माध्यमातून काय होतं आपण वैयक्तिक जे व्यक्ती सांगणार याला मत करायचं तर आपलं ते सिद्ध होतं बा आपण याला मत करतोय. त्यामुळे मी ते तर सांगू शकत नाही. पण म्हणजे धडाडीचं नेतृत्व म्हणलं तरी कदा सगळे कर्तृत्वशील आहे. राहील विषय साहेबराव पाटील लोणगावकरांचा मुलगा तो कृष्णभाऊंचा तर त्यांचं हे तिकडल्या गाण्यातून इकडे आलेले तर लोकांचं मनस्थिती बिघडते ना. हे एक दुसरं उदाहरण आहे. आणि राहिला विषय विक्रम भाऊ झाले ते आमचे घरचे मेंबर आहे. झाले राहुल भाऊ ते रोज आमच्या संपर्कात आहे सलूनचा व्यवसाय असल्यामुळं. आणि सचिन भाऊ पण इथे आता तर त्या चारही मेंबर मधून आमच्या हृदयाचे जे स्थान आहे त्यांना आम्ही वोट देऊ. फक्त वैयक्तिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू शकत. ओके, धन्यवाद दादा. या परिसरात तुम्ही या ठिकाणी सध्या तर रणधुमाळी सुरू असल्या कारणाने सध्या काय मतदानाचा कौल तुम्हाला किमान कसा वाटतं? तुम्ही कोणाला पसंती करणार? मतदान सध्या भ्रम झालेला आहे. कारण की जे आपले ठराविक गटातले उमेदवार आहे ते डावलून बाहेरच्या गटातले त्यांना तिकडे मतदान नसताना ते इकडे मतदानासाठी आलेले आहे. कारण त्यांना माहिती आहे हा गण इकल्या जातो म्हणून त्यांना माहिती पैसे दिले म्हणजे या गणातलं मतदान आपल्यालाच होईल. पण आता तसं काही राहिलेलं नाही. लोक हुशार झालेले आहे. कारण जे आमदार लेवलचे लोक जर सारखी जिल्हा परिषद निवडत असतील तर साधारण लोकांनी कोणते उमेदवारी निवडाई. त्यामुळं जे आमच्या परिसरातले उमेदवार आहे त्यांनाच पसंती देऊन मतदान करू. आपले राहुल ढोले पाटील आणि विक्रम राऊत हे दोन्ही चांगले माणसं आहे. दोन्ही कामाचे माणसं आहे. आता आमचा त्यांचं दोघांचाच दिसत आम्हाला का ते चांगली फाईट राहील म्हणून दोघात. म्हणजे राहुल ढोले कोणत्या पक्षाचे आणि विक्रम राऊत हे कोणत्या पक्षाचे? राहुल ढोले MIM पक्षाचे आहे आणि विक्रम राऊत हे चांगला माणूस आहे. समजा काम करणारा माणूस चांगला. ते घड्याळीची ते आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे.